नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 6वीच्या वर्गाचा गणित विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण गणिताची संकलित मूल्यमापन 1ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. इयत्ता 6वी गणित संकलित मूल्यमापन 1 प्रश्नपत्रिका. एकूण 50 गुणांचा आपला हा पेपर असणार आहे. त्यात 40 गुण हे लेखी कामाला असतील आणि 10 गुण हे अंतर्गत मूल्यमापन किंवा प्रात्यक्षिक आणि तोंडीसाठी असतील. बघा, प्रात्यक्षिक आणि तोंडीसाठी जे काही 10 गुण आहेत त्यासाठी आपल्याला हे प्रश्न सर्व विचारले जातील. व्यवस्थित पहा आणि आपल्या वहीमध्ये ती लिहून ठेवा. म्हणजे आपल्याला परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवायला मदत होईल. लेखी चाचणी प्रश्न 3. खालील उदाहरणे सोडवा. 8 गुणांसाठी. एकोणावीस ही रोमन संख्या चिन्हात दर्शवणारा पर्याय. चौथा पर्याय बरोबर आहे. नोटांची एकूण किंमत. रक्कम मोजायची, आपल्याला बेरीज करायची पूर्ण आणि ती येते 2415 रुपये. त्यानंतर क मध्ये आपल्याला स्थानिक किमतीतील फरक लिहायचा आहे. तो आहे 69,950. ड मध्ये आपल्याला चिन्हाचा वापर करायचा आहे. ईसाठी आपल्याला टॅब घेण्यासाठी एकूण किती खर्च येईल तो काढायचा आहे गुणाकार करून. फ मध्ये आपल्याला भागाकार करायचा आहे. त्यानंतर प्रश्न 4थ्यामध्ये आपल्याला मापांचे योग्य प्रकारात वर्गीकरण करायचे. प्रश्न 5व्यातला अचूक पर्याय शोधायचा आहे. तिसरा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर ब भाग सोडवायचा आहे आपल्याला. प्रश्न 6वा उदाहरणं सोडवा 5 गुणांसाठी. सर्व उदाहरणं आपल्या वहीत काळजीपूर्वक लिहा. ब भाग. बेरीज वजाबाकी करायची दिलेल्या अपूर्णांकांची. प्रश्न 7व्यामध्ये काही उदाहरणं दिलेली आहेत, ती सोडवायची आहेत. अ मध्ये आपल्याला रिकामी जागा दिलेली आणि त्यासाठी 4 पर्याय आहेत. तिसऱ्या पर्याय हा बरोबर आहे, गुणाकार व्यस्त. त्यानंतर ब भाग गुणाकार आणि भागाकार करायचा आहे. प्रश्न 8व्यामध्ये आपल्याला खालील दिलेली उदाहरणं सोडवायची 4 गुणांसाठी. ब भाग. याप्रमाणे सोडवा. प्रश्न 9वा आलेखाचं निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत.
त्यानंतर प्रश्न 10वा, खाली दिलेली उदाहरणं सोडवा. सममित अक्ष काढायचा आहे. त्यानंतर ब भाग, प्रश्न 11वा 6 गुणांसाठी आहे. त्यासाठी विचारलेलं अ भाग, सर्व संख्यांची विभाज्य संख्या ओळखायला लावली आपल्याला. ती येते 1872. त्यानंतर मसावी काढायची आहे 36 व 54ची. ती येते 18. बघा, सममित अक्ष अशा पद्धतीने काढायचं आहे. त्यानंतर लेखी उदाहरण दिलेले, झेंडूची फुलं किती आहेत ते शोधायचे आहे दिलेल्या माहितीवरून. तर ते आहेत 2016. योग्य मांडणी करून उदाहरण सॉल्व करायचे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीची गणित विषयाची संकलित मूल्यमापन 1ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.